हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आज ना खूप दिवसांनी आमचं मॉर्निंग वॉकला जायचं मुहूर्त निघालं आणि इतका सुंदर व्ह्यू पाहून मन तर इतकं प्रसन्न झालं की खूप. मग काय, खूप सुंदर असं व्ह्यू होतं ना, तर बघूनच मन इतकं प्रसन्न होतं की दिवस ऑटोमॅटिकली सुंदर जाणारच. सो आज ना आम्हाला 1 इयरचं शिजूचं फोटोशूट करून घ्यायचं होतं. खूप दिवसाचं होतं, ते राहूनच गेलं. मग फोटोशूट वगैरे झालं आणि निघालो आम्ही घरी यायला. मग थकलं असलं की असतं ना आपल्याला की काहीतरी हलकं फुलकं आणि झटपट बनणारं असं बनवायचं आणि कमी वेळेमध्ये. सो मी काय आहे, सगळ्यांकडे एकच ऑप्शन, ते खिचडी. मग मी मसाला खिचडी बनवायला घेतली पटकन अशी. आणि शिजू पण मधामध्ये खूप त्रास देत होती, रडत होती. कदाचित ती पण दिवसभराच्या हेक्टिक शेड्यूलनी थकलेली असेल म्हणून चिडचिड करत होती. म्हणून म्हटलं की पटापट बनवून घेते आणि मग निवांत तिच्याशी बसेल आणि खेळेल. शूट इतकं सुंदर झालं की खूप छान. आणि शिजूनी सपोर्ट पण केलं. मधामध्ये थोडंफार तिचं चिडचिड होत होतं, पण चला ठीक आहे, इतकं सपोर्ट केलं. फायनली शूट कंप्लीट झालं. ते किती दिवसापासून मी बुक करून ठेवलं होतं, लिटरली 1 मंथ झालं. यांच्या बिझी शेड्यूलमुळे आणि पावसामुळे ते राहूनच जात होतं. आणि तुमच्यासोबत पण असं होतं का हो? आपण कुठल्या घाईमध्ये असलो आणि काम बिघडणार नाही असं होतच नाही. माझ्यासोबत तर नेहमी असं होतं. मी जेव्हा पण घाईमध्ये असले आणि माझ्यासोबत ते 2-3 काम एक्स्ट्राचे वाढून जातात. काय आहे माहिती नाही. एकदा कधीतरी मी मसाला खिचडीची रेसिपी नक्की शेअर करणार. खूपच छान बनते आणि टेस्टी पण असते आणि टेक्स्चर तर इतकं सुंदर असतो, खूपच छान. कधीतरी बनवेल एकदा व्हिडिओ आणि तुमच्याशी शेअर करेल. चला मी पटपट बनवून शेजू इतकी आरडाओरडा करत होती. तिचं म्हणणं असं होतं की मम्मा एकदाचे आटपव तुझे काम आणि ये माझ्याकडे, पकड मला आणि घेऊन चल किचनमध्ये. तू जे करायचं आहे ना ते कर, मला पकडून कर. पण असं होत नाही ना. मी तिला ठेवून दिलं होतं आणि ॲक्च्युली हिचे पप्पा पण नव्हते घरी, ते ऑफिसमध्ये गेले होते आणि सगळं मग मला सांभाळायचं होतं. ते असतात तर थोडी हेल्प होऊन जाते मला त्यांची, की ॲटलिस्ट किचनमध्ये असताना तरी मी किचनमध्ये असले की ते तिला सांभाळून घेत असतात आणि मी माझं निवांत काम करत असते. पण आज ते होते नाही, सो मलाच करायचं होतं. मग सगळं निपटवून कामं आपले आली मी तिच्याकडे आणि तिला खेळवत बसले. चलो, आजचा व्हिडिओ इथेच संपवते. बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा. बाय.